आग सुंदरी ग अगनच्या सुंदरी. उन्हाळा पावसाळा हिवाळा तसा जिव्हाळा. आणि त्यांना भेटायला साक्षात माऊली आले, ते निर्जीव भिंत चालवून आले. तिथे सगळा अहंकार 1400 वर्ष तप केल्यानंतर जो अहंकार होता तो तिथे गळून पडला की माझी फक्त सजीवांवरती सत्ता आहे. प्रॉब्लेम काय मला जाणवला असा आहे, लाज वाटते. प्लास्टिकची पिशवी वागवायला लाज नाही वाटत, कापडी पिशवी वागवायला लाज वाटते. खरं सांगायचं तर मुद्दा हा. माऊली आणि निवृत्तीनाथ जे काही कोरांना भिक्षा आणायचे, त्या भिक्षेमध्ये शेण टाकायचे, लोक उतारे टाकायचे, आपल्या मुलांवरून उतरून टाकलेले, अशा सगळ्या गोष्टी घडायच्या. त्यांच्यावरती जेवण मिळायचं नाही. तर खोटं वाटेल पण ते खरं आहे की जी ठाणवई होती ती फॅनच्या बाजूला होती आणि त्या दीपमाळा ज्या होत्या त्या मागे होत्या. दीपमाळा तुम्हाला फडफडताना दिसते, अत्यंत शेकी आहेत त्याच्या ज्या ज्योती आहेत त्या, आणि ठाणवईची ज्योत तेवढ्या वारात सुद्धा अशी स्थिर उभी. आणि हे आम्ही 3.5 तास अनुभवले. मग मी पाऊस पाण्यात कुठेही बघ ना, अंतर छोटं नाहीये, 65 किलोमीटर आहे वन वे, म्हणून मी 130 म्हणतो. बरोबर, 65 किलोमीटर यायला आणि 65 किलोमीटर जायला. 130 किलोमीटर मध्ये पाऊस, मुंबईतला पाऊस, त्यात मी बाईकवर. काही नाही, कधीही एकदाही गाडी बंद पडली नाही. तेच शेवटी सुद्धा तुमच्या मनात असतं की नाही, मी हे आय विल गो थ्रू दिस, आय विल मेक शुअर की आय पुल दिस ऑफ. सगळे ऐतिहासिक संदर्भ काढून बसलो, शेड्यूल बरोबर घेऊन बसलो. खोटं वाटेल, आम्ही सलग 72 तास शूटिंग केलं, सलग 72 तास, आणि संपवलं शूटिंग. आम्ही जेव्हा घरी पोहोचलो तेव्हा सिनेमाचं शूटिंग संपलेलं होतं. काय नाही, मी बघितलंय बाजीप्रभूंच्या वेशात हा खांद्यावरती लाईटचा बार टाकून धावतोय, हे मी बघितलेलं आहे. हे अशा प्रकारे ते 72 तासांचं शूटिंग होतं. ती आमची सगळ्यांची ती झुकेगा नाही साला अशी मुवमेंट. साबुदाण्याची खिचडी एका विशिष्ट वेळेस तुला समाधान देते, पण वरण भात खाणार खा नाही म्हणणारा माणूस नतद्रष्टच असतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.